गेल्या आठवडाभरापासून मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने चंद्रपूर जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। या संकटाच्या काळात पूर पीडितांना मदतीचा हात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार देण्यासाठी सरसावले। लागोपाठ 2 दिवस भर पावसात त्यांनी पूर पीडितांच्या भेटी घेतल्या, पूर पीडितांच्या समस्या ऐकून घेतल्या। ते पोंभुर्णा तालुक्यातील 4 पूरग्रस्त गावांमध्ये पोहोचले। पोंभुर्णा तालुक्यातील हेरगाव, वेळवा, आष्टा आणि बल्लारपूर या पूरग्रस्त गावांचा दौरा केल्यानंतर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पोंभुर्णा येथील विश्रामगृहात आढावा बैठक घेतली। तलाठी, ग्रामसेवक यांनी अतिशय गांभीर्याने नुकसान भरपाईचे पंचनामे करावेत। यात कुठल्याही प्रकारचा निष्काळजीपणा होऊ देऊ नये। तसंच कोणत्या गावात कधी पंचनामे होणार आहेत याबाबतचे वेळापत्रक तहसीलदारांनी गावकरी आणि पदाधिकाऱ्यांना उपलब्ध करून द्यावे। नुकसानाच्या पंचनाम्यातून एकही जण सुटता कामा नये यासाठी ग्रामपंचायतमध्ये सार्वजनिकरित्या पंचनाम्याची यादी वाचून दाखवावी, असे स्पष्ट निर्देश श्री मुनगंटीवार यांनी दिले आहेत। तालुक्यातील ज्या गावात अतिवृष्टी झाली, शेती पूर्णपणे बुडाली, संपर्क तुटला अशा सर्व गावांची यादी प्रशासनाकडे सादर करावी, जेणेकरून दीर्घकालीन उपाययोजना करण्याचे नियोजन करता येईल, असेही त्यांनी सांगितलं। आज पोंभुर्णा तालुक्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा केला। अतिशय भीषण परिस्थिती आहे। साधारणतः 1983 नंतर इतका जास्त पाऊस मूळ पोंभुर्णा या भागात अतिशय कमी वेळात बरसला आहे आणि त्याचा परिणाम की या तालुक्यातले 11 प्रमुख रस्ते हे पाण्याखाली आलेत। शेतामध्ये जे रवणं केलं ते पूर्णपणे नष्ट झालं। साधारणतः गेले 3-4 दिवस शेतात पाणी असल्याने प्रचंड मोठं नुकसान झालं आणि यासोबतच काही जमिनी सुद्धा खरवडून गेल्या, घरांचं नुकसान आहे, काही जनावरं वाहून गेली। या संदर्भातल्या आढावा बैठकीमध्ये आपण स्पष्ट सूचना दिल्या। एका नियमाच्या संदर्भामध्ये मात्र इथं अडचण जाणवली, ते म्हणजे धान रवणं व्हायच्या अगोदर जी नर्सरी आहे, जे पघे टाकले आहे, त्याच्या बाबतीमध्ये नुकसान भरपाई अतिशय अपुरी आहे। मी स्वतः आज रात्री किंवा उद्या मुख्यमंत्री महोदयांशी बोलतो, एक पत्रही मी ड्राफ्ट करून पाठवतो आहे आणि याला सुद्धा नुकसान भरपाई देताना यामध्ये वाढ करण्याची आवश्यकता आहे। MSCBच्या अधिकाऱ्यांना सुद्धा सूचना केली आहे। काही ठिकाणी खंबे होऊन गेले आहे, डीपी पाण्यात आहे। MSCBच्या कामामध्ये गती पकडणं आवश्यक आहे आणि त्याही दृष्टीने आज जरी आढावा घेतला तरी पुन्हा एकदा दिवसभर दौरा करून याचा आढावा मी घेणार आहे।